मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। पुढच्या तासाभरात आपण जाणून घेणार आहोत आज दिवसभरातले महाराष्ट्रातले अत्यंत ज्वलंत विषय। मुद्दा आजचा सगळ्यात मोठा चर्चेचा, ज्याच्यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत आणि तो मुद्दा आहे राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातल्या त्या वक्तव्याचा योग्य वेळी आम्ही देशातलं आरक्षण संपवू। खरंच ते शक्य आहे का, त्याबद्दलची सविस्तर चर्चा पण बघूया दिवसभरातले इतर काही बडे मुद्दे। तर आजच्या या बडे मुद्द्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की योग्य वेळी आरक्षण संपवण्याचा राहुल गांधींच्या वक्तव्यावरती आता ज्या प्रकारचं राजकारण गदारोळ उठलेलं आहे, खरंच हे आरक्षण संपवणं शक्य आहे का आणि काँग्रेसची ती भूमिका आहे का? कारण राहुल गांधींनी पुन्हा घुमजाव केलेलं दिसतंय। पुढचा मुद्दा अर्थातच संकेत बावनकुळेंच्या हिट अँड रन प्रकरणावरून महाविकास आघाडीमध्ये झुंपली आहे। सुषमा अंधारेंनी पोलिसांवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या तर बीप खाणारे हिंदुत्ववादी कसं हिंदुत्व शिकवणार असा सवाल राऊतांनी विचारला। सगळं राजकारण, सगळा ड्रामा आज बडे मुद्दे। पुढचा मुद्दा लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काकणभर जास्त योगदान असल्याचं अर्जुन खोतकर म्हणतात। त्यामुळे लाडकी बहीण योजना नेमकी कुणाची, यावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे का, याबद्दलची चर्चा पण आपण बघणार आहोत। पुढचा मुद्दा राज्यभर एकत्रित सभा घेणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्ये आता दोस्तीत कुस्ती होणार आहे का? जागा वाटपाच्या आधीच 25 मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा का सुरू झाली आहे आणि आज त्याच्या मागचं कारण काय, जाणून घेणार आहोत आजच्या बडे मुद्द्यामध्ये। आणि शेवटचा मुद्दा नाशिकमध्ये भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या 2 मतदारसंघांवरती शिवसेनेच्या नेत्यांनी दावा केला, उमेदवारी जणू काय त्यांनी घोषणा केली आणि त्यामुळे ज्या नाशिक लोकसभामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच होती, तिढा होता, तो पुन्हा विधानसभेला तोच आहे का, याबद्दल सुद्धा आज सविस्तर रिपोर्ट आपण जाणून घेणार आहोत याच बडे मुद्द्यामध्ये। पण मंडळी, आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या वर्षभरापासून मणिपूर एका बाजूला जळतंय, गेल्या वर्षभराच्या पासून आपला महाराष्ट्र याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून धगधगतोय। नुकत्याच सुप्रीम कोर्टाच्या SC STतल्या नॉन क्रिमिनलच्या मुद्द्यावरून संपूर्ण भारत बंद करण्याची दलित संघटनांनी भूमिका घेतली। हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच आहे की आरक्षण आपल्या देशात अतिशय कळीचा आणि संवेदनशील असा मुद्दा आहे। आरक्षणावरून लोकांच्या भावना अतिशय तीव्र असतात, त्यामुळे आरक्षण हा केवळ सामाजिक नाही तर तो आपल्या देशातला राजकीय मुद्दा सुद्धा तितकाच आहे आणि त्यातून राजकारण कायम साधलं जात असतं राजकीय नेत्यांकडून। आरक्षण समर्थक, आरक्षण विरोधक असे आमने सामने एकमेकांच्या असतात। हे 2 गट भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात। जास्तीत जास्त आरक्षण मिळवण्यासाठी एक गट जो आरक्षणवादी आहे तो प्रयत्नात असतो, समाजात चढाओढ आहे, संघर्ष आहे। शिवाय आरक्षण न मिळणाऱ्यांच्या मनात आरक्षणाबद्दलचा रोष सुद्धा आहे, तो वेळोवेळी व्यक्त होत असतो। आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांना आरक्षण विरोधी ठरवण्याचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असतो। या सगळ्या गदारोळात राहुल गांधींनी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन DC मध्ये इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या एका कार्यक्रमात आरक्षण संपवण्याच्या बद्दल एक वक्तव्य केलं आणि देशभरात गदारोळ माजला। त्यावरच आहे आपली आजची चर्चा। पण आपण सुरुवातीला जाणून घेऊया ही चर्चा का सुरू झाली, त्याचं कारण आहे राहुल गांधी यांचं एक वक्तव्य आणि त्या वक्तव्याच्या नंतर देशभरात चर्चा सुरू झाली। राहुल गांधींनी असं म्हटलं की जेव्हा योग्य वेळी येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, पण सध्या ती वेळ योग्य नाही। त्यामुळे लगेचच याच्यावर टीका सुरू झाली। सत्ताधाऱ्यांनी याच्याबद्दलची टीका केलेली आहे, ती टीका सुद्धा आपण बघूया। मुख्यमंत्र्यांनी टीका केली, अमित शहानी टीका केलेली आहे, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे ते सुद्धा आपण बघूया। विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो, कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं, देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे। आणि आरक्षण रद्द करणार, खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे। ओटामध्ये जे असतं ते ओटामध्ये येतं। कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही। राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। राहुल गांधींनी पुन्हा सांगितलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे,
पण दिवसभर आज या सगळ्या मुद्द्याबद्दल देशभरात चर्चा सुरू झाली, पण यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत ज्याची आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. आरक्षण समर्थक, आरक्षण विरोधक या सगळ्यांच्या वतीनं. पण सुरुवातीला बघूया हे बडे मुद्दे कुठले आहेत ज्याची आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. मुद्दा हा आहे, आरक्षण संपवणं खरंच शक्य आहे का आपल्या देशामध्ये? घटनाकारांना अभिप्रेत होतं का? किती वर्ष ते चालू राहावं, अनंत काळापर्यंत चालू राहावं असा तो मुद्दा होता का? आरक्षणाचा मूळ हेतू गेल्या 75 वर्षामध्ये साध्य झालेला आहे का? आपण कुठपर्यंत आलेलो आहोत याची मीमांसा होणं गरजेचं आहे का? त्याबद्दल सुद्धा चर्चा. आरक्षण संपवण्याची योग्य वेळ खरंच येईल का? राहुल गांधी आज संपवायचं असं बोललेलं नाहीयेत, ते म्हणतात की योग्य वेळी. योग्य वेळ कधी हा सवाल सुद्धा या निमित्तानं आपल्याला चर्चेला आणायचा आहे. समाजातील शेवटच्या घटकाला खरंच आरक्षणाचा लाभ मिळालाय का? तो आरक्षणापासून वंचित राहिलाय का? याबद्दलची चर्चा आपल्याला आजच्या बडे मुद्द्यामध्ये करायची. आणि शेवटचा प्रश्न, आरक्षणाची गरज संपली आहे का? जर त्याची गरज संपली असेल तरच आरक्षण संपवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो. आजची स्थिती नेमकी काय आहे याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. अतिशय संवेदनशील मुद्दा आहे, चर्चा सुद्धा संवेदनशील, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे मान्यवर पाहुणे सुद्धा आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत जोडले जातात. आपल्यासोबत या चर्चेमध्ये हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दबे सुद्धा जोडले जात आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी सुद्धा जोडले जात आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीला तिन्ही गेस्टकडे जायचं. गोपाळ तिवारी थोड्या वेळात आपल्याकडे येतील, पण सुरुवातीला मी सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे जातोय. सिद्धार्थ, मी सगळ्यांची कमेंट पहिल्यांदा घेतो. राहुल गांधींच्या या कमेंटकडे तुम्ही कसं पाहता? नंतर मी केशवजींकडे जातो. खरं तर विलासजी, याच्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्याने आणि भाजपच्या प्रवक्त्याने बोलल्यानंतर माझी बोलायची इच्छा होती, पण तुम्ही ओपनिंग बॅट्समनच मला करून टाकलेला आहे. कारण काँग्रेसचे प्रवक्ते अजून आले नाही, त्यामुळे तुमच्यावर वेळ आली. हा, तर मुळात असं आहे की राहुल गांधी काय बोलले आणि त्यांना काय म्हणायचं होतं यापेक्षाही माझ्यासाठी महत्वाचं हे आहे की आजपर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेसने काय केलं. कृती ही कुठल्याही व्यक्तीच्या वक्तव्यापेक्षा महत्वाची असते. कुठल्याही पक्षाचा नेता काय बोलतो यापेक्षा तो सत्तेत बसल्यावर काय करतो हे जास्त महत्वाचं असतं. मला वाटतं आजपर्यंत काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, या दोन्ही पक्षांची जी पॉलिसी आहे आरक्षणाच्या संदर्भातली, ही काही वेगळी नाहीये. ही सेम पॉलिसी आहे. फक्त फरक इतका आहे की यांचे मुखवटे वेगळे आहेत आणि मुखवटे वेगवेगळे करून यांची भाषा वेगळी असते, यांचे काय म्हणता येईल शब्द वेगळे वापरतात. त्यामुळे असा एक आभास निर्माण होतो की एक पक्ष हा आरक्षणाच्या विरोधातला, एक पक्ष हा आरक्षणाच्या ठाम बाजूचा आहे. पण मुळात हे दोन्ही पक्ष आरक्षणाच्या विरोधातले. अगदी संविधान बनत होतं तेव्हापासून संघाची भूमिका तपासली तर आपल्या लक्षात येतं की भाजप हा आरक्षण विरोधी आहे. आजपर्यंत ते दिसून येते. काँग्रेसने ज्याने आतापर्यंत संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण आणलं वगैरे हे सगळं क्रेडिट घेतलेलं आहे, त्याच काँग्रेसने आरक्षणाच्या पॉलिसीला अगदी खितपत ठेवण्याचं किंवा कुजवण्याचं काम केल्याचं या देशामध्ये दिसून आलेलं आहे, राज्यात दिसून आलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक राज्यात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस होती, केंद्रात असेल, सातत्याने आपण बघत आलेलो की आरक्षणाचा बॅकलॉग हा भरला गेलेला नाहीये, आरक्षणाचा अनुशेष भरला गेलेला नाहीये. 1991 मध्ये खाऊच्या धोरण आणणारं काँग्रेस होतं, पुढे वेगळं निर्गुंतवणूक मंत्रालय करणारं भाजप होतं. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये आरक्षण विरोधी कृती करण्यामध्ये चढाओढ आहे. ठीक आहे, कृती तुमचं म्हणणं आहे की दोघही त्याच ह्याच्यातले आहेत. पण मला या चर्चेमध्ये आनंद दवेंना घ्यायचंय. आनंदजी, तुम्ही सातत्यानं आरक्षण विरोधी भूमिका घेता. आज मग राहुल गांधी जेव्हा अशा प्रकारची भूमिका घेतात की योग्य वेळी आम्ही थांबू, तुमची याच्याबद्दलची नेमकी प्रतिक्रिया काय? खरं तर गणपती पावला असं म्हणायला हरकत नाही. सर्वप्रथम आम्ही राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो आणि नंतर कौतुक सुद्धा यासाठी करतो की असं बोलायला खरंच हिंमत लागते. जेवढे तुम्ही राजकीय नेत्याचं चर्चेत दाखवताय त्यांचं खासगीतलं बोलणं वेगळं असतं आणि सार्वजनिक व्यासपीठावर वेगळं बोलतात. त्या समाजाच्या व्यासपीठावर गेल्यावर ही सगळी लोक वेगवेगळं बोलतात, त्या समाजाच्या बाजूने बोलतात. आपण आता बघितलंय ना. त्यामुळे आरक्षण आणि हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका, आम्ही त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलेलो आहोत की आरक्षण जातीय संपली पाहिजे आणि आर्थिक असायला पाहिजे. आर्थिक आरक्षण कोणत्याही जातीचं असतो, जो गरीब आहे त्याला पहिलं मिळालं पाहिजे, पण जाती आरक्षण संपलं पाहिजे. आणि राहुल गांधी यांनी जी आज भूमिका मांडली त्यामुळे संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा चर्चा झालीय, त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. ही चर्चा
निदान आम्ही जसं नेहमी म्हणतो तसं स्वातंत्र्याचे 100 म्हणजे 2047 साली तरी हा देश आरक्षण मुक्त झालेला असेल असं आपल्याला बघायला मिळेल अशी आशा सुद्धा आम्हाला आता तयार झालेली आहे. बर, ठीक आहे. मला या चर्चेमध्ये केशव उपाध्यायांना आणायचं आहे. केशवजी, खरं तर सकाळपासून मी तुमचे ट्विट बघत होतो. तुम्ही सातत्यानं काँग्रेसला झोडून काढताय. आजवर तुमच्यावर आरोप केला जायचा की तुम्ही आरक्षण विरोधी आहात, पण काँग्रेसच्या राहुल गांधींच्या त्या वक्तव्याच्या नंतर तुम्हाला संधी मिळाली आहे की काँग्रेस त्याच विचारधारेचा आहे, काँग्रेसला आरक्षण नको आहे? विलास एक शब्दप्रयोग आहे, परसेप्शन वर्सेस रियालिटी. परसेप्शन प्रत्यक्षात काही असू शकतं, पण रियालिटी प्रत्यक्षात वेगळी असते. आज नेमकं त्याचं वास्तव जे चित्र आहे ते काँग्रेसच्या राहुल गांधींच्या विधानाने स्पष्ट झालं. परसेप्शन किंवा एक वाईट पद्धतीचं नॅरेटिव्ह, फॉल्स नॅरेटिव्ह हे सातत्याने सेट करण्याचा प्रयत्न केला गेला की भारतीय जनता पार्टी काय घटना बदलणार, आरक्षण अशा सगळ्या विषयावरती. पण प्रत्यक्षामध्ये केवळ राहुल गांधी नाही तर राहुल गांधीच्या अगोदर त्यांचे वडील राजीव गांधी असतील, त्याच्या आधी पंडित नेहरू असतील, या सगळ्यांचं हे एक सूत्र आहे, त्यांनी आरक्षणाला सातत्याने विरोध केलाय. मी केवळ असंच उठून आरोप करत नाहीये. 1961 साली नेहरूंनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की आरक्षणासंदर्भातली भूमिका त्यांना मान्य नाही. 1985 साली ज्यावेळी राजीव गांधींनी सांगितलं होतं की आरक्षणाच्या आधारावरती जातीपातीचा प्रमोशन देता येणार नाही, अशा प्रकारची आरक्षणाच्या विरोधातली भूमिका त्यांनी मांडली होती. आणि 2024 मध्ये राहुल गांधी म्हणतायत की आरक्षण योग्य वेळी आम्ही संपवू. याचाच अर्थ आरक्षण या पिढ्याने पिढ्या काँग्रेसच्या किती नसानसात भिनलेले आरक्षण विरोधी भूमिका हे सातत्याने दिसून येतं. पंडित नेहरू जे बोलतायत तेच राजीव गांधी बोलतायत, राजीव गांधी जे बोलतायत तेच राहुल गांधी बोलतायत. आरक्षणाच्या खऱ्या अर्थाने या देशातला जो वंचित समाज आहे, जो विकासाच्या वाटेवर नव्हता, त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देऊ केलं. घटनेमध्ये त्याची नोंद त्याची केली गेली. खरं तर घटनेची पायमल्ली, घटनेचं किती वेळा पायमल्ली काँग्रेसने केली, ते किती घटना आज मोजायचं झालं तर खूप होती. आरक्षण विरोध आहे, आरक्षण या देशातलं आरक्षण काँग्रेसला मान्य नाही. मुखवटा जरी त्यांनी काही वेगळा धारण केला तरी प्रत्यक्षामध्ये काँग्रेस आरक्षण विरोधी आहे हे वारंवार सिद्ध झालं. ठीक आहे, आनंदजी बोला. उपाध्ये साहेब, मला स्पष्ट तुम्हाला विचारायचं की भारतीय जनता पक्षाची अशी भूमिका आहे का की आरक्षण पुढची हजारो वर्ष राहावं? मला थेट आणि स्पष्ट प्रश्न आहे तुम्हाला. मी या संदर्भातली भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट वेळोवेळी भारतीय जनता पार्टीने केली आहे की समाजातल्या सर्व घटकांना एक जो वंचित वर्षांचा घटक आहे त्या घटकाला विकासाची गंगा त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तोपर्यंत आरक्षण या देशात कायमच असलं पाहिजे. याच्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही, त्याच्याबद्दल कुठलीही भूमिका वेगळी बांधायची नाही. राहुल गांधी संपवू असं म्हणतायत, आम्ही संपवायचं म्हणत नाही. तुम्ही ठीक आहे, कौतुक करा, राहुल गांधीचं कौतुक द्यावे तुम्हाला करणं भाग आहे, स्वाभाविक आहे, ते तुमचा भाग आहे. पण या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. मी केवळ मगाचं मुद्दे राहून गेले सांगायचे. 1 मिनिट देवायची, आता मला बोलू द्या, तुमचं बोलणं झालंय. मुळामध्ये असं आहे की कालेलकर आयोगाला विरोध कोणी केला? काँग्रेसने केला. त्याच्यानंतर मंडल आयोगाला विरोध ठेवला, त्यामध्ये काँग्रेसने केला. त्यामुळे इतकंच काय, 370 कलम या देशामध्ये होतं, त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दलित असतील, बाकी सगळ्या समाजाला तिथे आरक्षण मिळत नव्हतं. तिथं 370 कलमामुळे ते हटवून तिथे दलितांना आता आरक्षण लागू झालं. त्यामुळे अनेक गोष्टी काँग्रेसने या देशातल्या आरक्षण विरोधी काम सातत्याने केलं. त्यामुळे ती भूमिका काँग्रेसची राहिलेली आहे, भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही. केशवजी, हा आनंदजी बोला. मला पुढच्या मुद्द्यावर नाही, मला ते 370 आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. पहिलं. दुसरं, तुम्ही 370 काढलं आहे हे दांदाच खोटं आहे. तुम्ही 370 काढल्यावर 4च महिन्यात डोमिसाईल लॉ आणलाय की ज्याच्यामुळे 370चा फायदा त्यांनाच होऊ शकतो की जो काश्मीरमध्ये 15 वर्ष राहतोय. 370 गेलेलं नाही, मागच्या दरवाज्याने तुम्ही परत आणला. आता हा आवाज नाही देणार तुम्हाला, बरोबर आहे? त्यामुळे 370 आणि तुम्ही स्पष्ट सांगा ना, तुम्हाला आरक्षण पुढची शेकडो हजारो वर्ष हवंय का कधीतरी गेलं पाहिजे? ठीक आहे सिद्धार्थजी, मुद्दा हा आहे, आरक्षण एक प्रवाह सुद्धा आपल्या देशात आहे ज्यांना आरक्षण नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की घटनाकारांना जे अभिप्रेत होतं त्याचा रिव्ह्यू व्हायला हवा, तर त्याचा रिव्ह्यू आरक्षणामुळे पूजा केळकरनी काय केलं आपण बघितलंय ना. आठवल्यांच्या मुलांना गरज आहे का? खोबरागड्यांना गरज आहे का? जो गरीब आहे त्याला मिळू द्या ना. पैशाच्या जोरावर 15 वर्ष तुम्ही सगळे का निभावून खोटं IPS IAS होत आहे दिसतंय ना. आता 40 अधिकाऱ्यांची सिद्धार्थजी, ही मांडणी तुम्हाला पटते का? ही मांडणी तुम्हाला पटते का?
आनंद दवेंचं जर झालं असेल तर मग मी बोलतो. हा प्लीज बोला. हो बोला बोला. आता मुद्दा असा आहे की पहिली गोष्ट एक ही आहे की ज्यांना आरक्षण नाही असं आपण ज्यांना म्हणतो त्यांच्यासाठी जनरल कोटा हे आरक्षणच आहे. जनरल हा सुद्धा एक कोटा आहे जो एका उरलेल्या ज्यांना कॅटेगरीच्या किंवा अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये जे येत नाही, जे ओबीसीच्या यादीत येत नाही, त्या उरलेल्या लोकांसाठी हा 50% जो कोटा आहे ते आरक्षणच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या व्यतिरिक्त आनंद दवे तुम्हाला आधीच तुमचं झालं का? आनंद दवे मी त्यासाठीच तुम्हाला आधी विचारलं तुमचं झालं का? करत असं तर मला थांबवणं आवश्यक आहे. नाही माझं काय म्हणणं, तुम्ही एकदा तासभर बोलून घ्या, तुमचं झालं की मग मी बोलतो. माणूस क्लेम करू शकत नाही, हा साधी मान्य लक्ष द्यायला पाहिजे. सिद्धार्थ ठीक आहे, मी विचारतो. घटकातील लोकांना अनेक वर्ष, हजारो वर्ष बोलू दिल्या गेलेलं नाहीये. आज जर आमच्यासारखे कार्यकर्ते बोलत असतील तर तुमच्यासारख्यांनी थोडं थांबलं पाहिजे. आणि जी काही व्यवस्थेची चिरफाड आता बाबासाहेबांनी करून या ठिकाणी एक मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावरच जर प्रश्न उपस्थित होत असेल तर ही चर्चा गांभीर्याने झाली पाहिजे. केवळ आपण आरडाओरडा करून, केवळ दुसऱ्याचं बोलणं मध्ये इंटरप्ट करून ती चर्चा भरकटून होणार नाही. ठीक आहे आनंदजी त्यांचं पूर्ण होऊ देत, व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब दाखवते, आई वडिलांचा घटस्फोट दाखवते. बाबासाहेबांची इच्छा नव्हती, बाबासाहेबांचं हे स्वप्न निश्चित नसेल. आता झालं का तुमचं? ठीक आहे आनंद विजय, त्यांचं पूर्ण करू द्या. पुन्हा बोलणार नसा, ऐका आनंद दवे, पुन्हा मध्ये बोलणार नसाल तर मी बोलतो, आणि तुम्हाला जर मध्येच बोलायचं असेल तर या चर्चेला अर्थ नाही. आनंद दवेजी चर्चा होऊ देणार नाही हे या ठिकाणी. नाही तसं होणार नाही. मी आहे इथे. यांना जर का चर्चाच होऊ द्यायची नसेल तर या चर्चेला अर्थ नाही. तुम्ही बोला आनंद दवेजी, मी येतो तुमच्याकडे. त्यांचं बोलणं झालं की आपण ज्यांना आरक्षण नाही असं आपण म्हणतो, जनरल कोट्यातल्या ज्या सवर्ण जातींचा उल्लेख या ठिकाणी होतो, त्यांना मुळात सामाजिक आणि धार्मिक पातळीवरती हजारो वर्षाचं आरक्षण मिळालेलं होतं. जाती व्यवस्था हे आरक्षणच आहे. हा कोटा ठरवून दिलेला आहे, कोणी काय करायचं, कुणाला कुठले लाभ मिळणार आणि कुणाला मिळणार नाही, हे हजारो वर्षाचं आरक्षण ज्या सवर्णांनी घेतलेलं आहे, त्यांना आता जो मागास वर्ग त्याला बराबरीला आणण्यासाठी जे काही पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आपण ज्याला म्हणतो ते घटनेने या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून इम्प्लिमेंट करायला घेतलेलं आहे. तर त्याची एक पोटदुखी या ठिकाणी सुरू झालेली आहे. मुद्दा असा आहे विलासजी या ठिकाणी की तुम्ही आरक्षण दिलं, कागदोपत्री दिलं, प्रत्यक्षात गावाखेड्यामध्ये जर तुम्ही बघितलं किंवा शहरातल्या वस्त्यांमध्ये जर बघितलं तर आरक्षित प्रवर्ग हा खऱ्या अर्थानं सामाजिक पातळीवरती बराबरीला आलेला आहे का? सवर्णांच्या ज्या ओबीसींना, एससीना, एसटीना आपण आरक्षण दिल्याचं म्हणतोय, त्या आरक्षणाची खऱ्या अर्थानं आतापर्यंत अंमलबजावणी झाली का? राहुल गांधी जे म्हणतायत की आम्ही योग्य वेळेला रद्द करू, मुळात आरक्षणाचं कारण हे जातीवर आधारित भेदभाव आहे. आणि जातीवर आधारित भेदभाव हा भारतात मोठ्या प्रमाणात तर होतोच, पण इथला सवर्ण माणूस ज्या ज्या देशात गेला तिथे सुद्धा जाती व्यवस्था घेऊन गेला. म्हणून 2023ला 21 फेब्रुवारीला सिएटल मध्ये एक कायदा पारित झाला ज्याचं नाव अँटी कास्ट डिस्क्रिमिनेशन लॉ इन सिएटल. म्हणजे अमेरिकेतल्या कायद्या मंडळाला तिथे जाती व्यवस्था विरोधी कायदा बनवावा लागला, कारण इथले सवर्ण तिथे जाताना जात घेऊन गेले. मग भारतातले सवर्ण जात सोडणार आहेत का? ती योग्य वेळ कधी येणार आहे? ज्या पद्धतीच्या आयडियल भूमिका राहुल गांधी मांडतायत ते मांडत मी उत्तर घेतो ना, सिद्धार्थ मी उत्तर घेतो. हे खूप पॉप्युलर विधान आहे आनंदवेजी, हे खूप पॉप्युलर विधान आहे. एखादा श्रीमंत अधिकारी दाखवायचा, मंत्री दाखवायचा, त्याच्या मुलांना किती दिवस आरक्षण देणं हे ठीक आहे. जर आरक्षण संपवायचं असेल तर मग जातीय विषमता जी आहे ती संपवणं सुद्धा आपली जबाबदारी नाही का? त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जात पण सोडावी लागेल ना मग? विलासजी, माझं म्हणणं आज आता या क्षणापासून सर्व जाती नष्ट करा. आम्ही लगेच खुश आहोत त्या गोष्टीला, आमची मागणीच आहे की जातीचा नष्ट करा. आम्ही नाही कधी म्हणतोय, पण जोपर्यंत जातीवरचे फायदे होतील तोपर्यंत जातींचा रोष सुद्धा राहणार आहे. बंगालमध्ये बघा काय झालं, पश्चिम बंगालमध्ये काय झालं, बांगलादेशमध्ये काय झालं, मिझोराम मध्ये काय झालं. देशाच्या राष्ट्रपतीला देश सोडून जावं लागतं फक्त आरक्षण हे त्याचं कारण आहे. आरक्षण हेच फक्त देशातल्या जातीय विद्वेषाचं कारण आहे असं आम्ही स्पष्ट मानतो. दुसरं लक्षात घ्या, आरक्षणामुळे जर मला सरकारी नोकरी लागली, मी आमदार झालो, मी मंत्री झालो, तर माझा फायदा होतो, माझ्या कुटुंबाचा फायदा होतो, माझ्या समाजाचा काय फायदा होतो मला कळत नाही. पण त्याच्यासाठी नॉन क्रिमिनल आहे ना, त्याचा जर उत्कर्ष झालेला असेल तर नॉन क्रिमिनलची व्यवस्था केली ना. आता मला विलाजी 2 मिनिटं द्या मला. अनेक मतदारसंघातून जिथं आमदार, खासदार आणि मंत्री झाले तिथल्या समाजाची व्यवस्था सुधारली का हो? तर समाज त्या पत्र्याच्या शेड मध्ये राहतोय ना, निवडून आलेला फक्त बंगल्यांमध्ये गेलाय. आरक्षण हा समाजाच्या विकासाचा फायदा होऊ शकत नाही. त्यांना उत्पन्नाच्या संधी द्या, त्यांना व्यवसायाच्या संधी द्या,
त्यांना पायावर आणा ना. तुम्ही काय केलं माहिती का, बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं, सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात ना आनंदजी. एका रात्री सगळं तूप खालं की रूप येतं का लगेच? तूप खालं की रूप येतं का? तूप खालं की रूप येतं का? एखादा आमदार झाला म्हणजे समाज बदल असं थोडंच होतं ते. त्याचे कार्यकर्ते उभे राहतील, त्याच्या प्रतिनिधित्व जावं, त्याचा आवाज तिथपर्यंत जावा, त्यांचे प्रश्न मांडले जावा सभागृहात, म्हणून ते आरक्षण आहे, राजकीय आरक्षण. हे जात आहेत का? आरक्षणाचा फायदा घेतलेल्या कोणत्याही मंत्र्यांनी संस्था काढून स्वतःच्या समाजाच्या मुलांना, युवकांना पायावर. ठीक आहे, मला आनंदजी, मी येतो चर्चेवर. खरं तर काँग्रेसचे प्रवक्ते आता आलेत, ज्यांच्यामुळे हा विषय आपल्याला मिळालेला आहे. गोपाळ तिवारीजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोपाळजी, स्वागत आहे. राहुल गांधी एका बाजूला असं म्हणतायत, आम्ही सातत्यानं त्यांचे बाईट्स ऐकतो, आज सुद्धा ते म्हणालेत की 50% जी मर्यादा आहे ती वाढवा, अजून पुढे न्या. आपल्या देशामध्ये 70% त्याच्या पुढे आपण आरक्षणाच्या पुढे गेलेलो आहोत. इथपर्यंत राहुल गांधी असं म्हणाले की आता सौंदर्य स्पर्धांमध्ये सुद्धा आरक्षणाची गरज आहे. एका बाजूला ही भूमिका मांडायची आणि आम्ही आरक्षण संपवणार एक दिवस योग्य वेळी असं म्हणायचं, हा विरोधाभास आहे का? भाजप तर तुम्ही आरक्षण विरोधी आहेत, तुमचा इतिहासच काढून दाखवताय ते स्टेटमेंटचा. विलासजी, तसं नाहीये. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला जातोय. पहिल्यापासून काँग्रेसची जी भूमिका आहे ते महात्मा गांधींच्या समतेची भूमिका आहे. जनकल्याण राज्य व्यवस्थेची आमची संकल्पना आहे. आणि जेव्हा आपण देशाला स्वातंत्र्य मिळालं ते लोकशाही चळवळीच्या माध्यमातून मिळाले. त्याच्यात सर्व धर्म, सर्व जाती, सर्व जाती धर्माचे लोक त्या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेले आहेत. कुठल्या विशिष्ट जाती वर्णामुळे ते स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपण ज्या पद्धतीने संविधान केलं आणि पहिल्यापासून आपलं म्हणणं आहे की आपली लोकशाही व्यवस्था लोकांनी लोकांकरता चालवलेली लोकशाही शासन आहे. आणि लोकांनी लोकांकरता चालवलेलं शासन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक लोकशाहीच्या एकेका मताचा अधिकार असतो आणि तो त्या लोकशाहीचा घटक असतो. त्यामुळे आपण आपल्याकरता चालवलेली ही राज्यव्यवस्था, ही बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे जोपर्यंत सामाजिक सर्वे होऊन विविध सामाजिक स्तरावरील लोकांचा जोपर्यंत एका ठराविक पातळीवर उद्धार होत नाही, त्यांची प्रगती होत नाही, तोपर्यंत आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे. आणि त्याकरता जाती गणना ही झाली पाहिजे. इंडेक्स प्रमाणे 2021ला ती होणं गरजेचं होतं, पण ती झाली नाही. कशी काय असं? गोपाळ तिवारीजी, एक मिनिट. इंग्रजांनी शेवटची जात जनगणना केली. मी येतो तुमच्याकडे, येतो. इंग्रजांनी केली शेवटची जातगणना. मी जर चुकीचं बोलत असेल तर मला क्लिअर करा. इंग्रजांनी केली. इंग्रज जाऊन का 10 वर्ष झाली का? इंग्रज जाऊन 70 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. मग 70 वर्षामध्ये त्या जात गणनेत आज आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये 70 वर्षात आपण काय केलं याचं त्या ठिकाणी संशोधन होणं पण गरजेचं. बरं, मग 51ला कोण होतं? 51ला कोण होतं? 61ला कोण होतं? 71ला कोण होतं? 81ला कोण होतं? सेन्सेक्स होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण एका पातळीवर सामाजिक सगळ्या स्तरावर जेव्हा लोकांची प्रगती साध्य होईल त्यावेळेला जेव्हा आता आरक्षणाची गरज राहणार नाही त्यावेळेला आपण करू. परवाचं 10% आरक्षण काही वर्ष, आता एक मागच्याच वर्षी क्रिमी लेअरचा जर मुद्दा झाला तर एकमताने तो सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला नाही. 8 लाख उत्पन्न घेणाऱ्याला जर आरक्षण मिळेल आर्थिक दृष्ट्या तर गरीबाला कधी न्याय मिळणार सांगा. ठीक आहे सिद्धार्थजी, नाही का? 7.5-8 लाख आरक्षण विरोधी मानसिकता जी आहे या देशातली ठरू शकतो का? मग तो कुठे त्याची ए टीम जर का आपण RSSला आणि भाजपला म्हटलं तर त्याची बी टीम ही काँग्रेस आहे. प्रत्यक्षात बोलताना वेगळं बोलायचं आणि वागताना वेगळं वागायचं ही यांची पॉलिसी आहे. ब्रिटिश जाऊन 70 वर्ष झाले त्याच्यावर यांना उत्तर देता येत नाहीये. मुळात यांच्या सत्ता काळामध्ये अनेकदा जातनिहाय जनगणनेची मागणी झालेली आहे. ओबीसी नेत्यांनी केलेली आहे. मी यांना आठवण करून देतो, यांच्या सोबत असलेले पूर्वीचे राष्ट्रवादीतले छगन भुजबळ हे दिल्लीला मोर्चा घेऊन आले होते जातनिहाय जनगणनेसाठी. त्यावेळेला मुंडे सुद्धा होते. महाराष्ट्रातले 2 ओबीसी नेते तिथं होते. बाळासाहेब आंबेडकरांनी अनेकदा आवाज उठवलेला आहे जातनिहाय जनगणनेसाठी. मग काँग्रेस सत्तेत असताना का जातनिहाय जनगणना झाली नाही? जर जातनिहाय जनगणनेची आणि आरक्षणाची तुम्हाला इतकी पडली होती तर आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन का देशामध्ये व्यवस्थित आतापर्यंत केलं गेलं नाही? ना राज्यामध्ये झालं ना केंद्रामध्ये झालेलं आहे. एकीकडे SC ST ओबीसीची मतं घ्यायची, दुसरीकडे कर्नाटकासारख्या राज्यामध्ये 14,000 कोटीचा निधी SC सब प्लॅन मधला यांनी 2 वर्ष सातत्याने वळवलेला आहे. सोनिया गांधी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहितात उद्धव ठाकरेंना
की हा ठीक आहे, SC, ST टू दी पॉइंट त्यांनी प्रश्न विचारलाय. कायदा आणा आणि हेच गोपाल तिवारीजी टू दी पॉइंट त्यांनी प्रश्न विचारलाय. त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला आता आठवण का झाली, तुमचं सुद्धा सरकार होतं, तुम्ही सुद्धा जबाब करू शकला. तुम्हाला तेही सांगतो, मनमोहन सिंग काळात ज्या वेळेला जात गणना झाली त्याच्यानंतर यांचं सरकार आलं आणि तो डेटा जाहीर करा म्हणून आम्ही मागे लागलोय. हे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासाठी तो लागू पडेल, परंतु तो डेटा यांनी जाहीर केलेला नाही. गोपाल तिवारी डेटा यांनी जाहीर केलेला नाही आणि तो डेटा यांनी जाहीर केलेला नाही आणि त्यासाठी आम्ही वारंवार मागणी करतोय. तो डेटा का नाही जाहीर करा? त्या काळात जे झालं तो डेटा जाहीर का नाही करत? जाहीर करायला पाहिजे ना तो जात गणनेचा डेटा, का नाही तो जाहीर करत? आणि त्याच्यानंतर आज पण घेऊ शकता तुम्ही, आज पण तुम्ही जातीनिहाय जनगणना घेऊ शकता. तुमचे कोणी हात बांधले? तुमचे कोणी बांधले होते हात? आजचे तर घेणारच नाहीये, कारण हे आरक्षण विरोधी आहे. तुम्ही त्यावेळेला ज्या पद्धतीने आवाज उठवला पाहिजे तुम्ही का नाही उठवला? त्यावेळेला पण उठवला नाही. आणि ज्या वेळेला ते जात गणनेचा डेटा झाला आणि त्याच्यानंतर 2014 नंतर मोदी सरकार आलं तर तो डेटा का जाहीर करत नाही? तुमचे हात कोणी बांधले होते? तुमची भूमिका, बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका तरी कुठं स्पष्ट आहे? काय बोलताय तुम्ही? मराठा समाजाला पूर्वीचा जात गणनेचा डेटा, काय भूमिका, पूर्वीचा जात गणनेचा डेटा काय भूमिका आहे मला सांगा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पूर्वीचा. ठीक आहे गोपाल तिवारीजी ऐका ना तुम्ही आरक्षण समर्थक आहात. जसं भाजप आणि संघ बोलतो तसा 10 तोंडाने काँग्रेस सुद्धा बोलतो विलासजी, आणि ही त्यांची नीती आहे. भ्रमित करायचं, मत ठीक आहे गोपाल तिवारीजी प्रश्न बाजूला ठेवायचे. एक प्रश्न त्यांनी विचारला आता, त्याचं कदाचित तुम्हाला उत्तर देणं शक्य झालं तर बघा, मी भाजपला सुद्धा विचारणार आहे. आता मनोज जरांगे पाटील मागणी करतायत, मराठा समाज महाराष्ट्रातला मागणी करताय मला ओबीसीतून आरक्षण द्या. तुमची तयारी आहे का? तुमची भूमिका काय स्पष्ट करा. ते म्हणतायत तुम्हाला विचारतायत तुम्ही आरक्षण इतके आरक्षणवादी आहोत. 50% ऐका 50%ची मर्यादा ओलांडल्याशिवाय ते होऊ शकत नाही. आणि जेव्हा यांनी हे केलं तर 102 बी घटना दुरुस्ती करून यांनी राज्याचे अधिकार काढून घेतले. आणि जेव्हा फडणवीसांनी 19ला मराठा आरक्षण देऊ केलं आणि तेव्हा ते दिवाळीच्या निवडणुकीच्या तोंडावर म्हणले होते की गुलाल उधळा, तेव्हा केंद्राचे वकील हायकोर्टात उभे केले होते की 102 मला त्याच मुद्द्याकडे यायचं. सिद्धार्थ खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय, खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. केशवजी तुमचं सरकार असताना ओबीसी तुमचा डीएनए आहे, बरोबर? तुमचा डीएनए ओबीसी असं तुमचे नेते जाहीरपणे सांगतात, पण तुमचा डीएनए ओबीसी असताना सुद्धा ओबीसीचं आरक्षण गेलंय तुमच्या सरकारच्या काळात. याला जबाबदार कोण आहे? केशवजी म्हणजे आता असं झालं की काँग्रेस पूर्वी असताना मराठा आरक्षण, गोपालजी थांबा, मी एक प्रश्न विचारलाय. खोटं बोलतायत ते, काही पद्धत आहे विलास चर्चेची. ठीक आहे, त्यांना बोलू द्या. हा मुळात एक लक्षात विलास, या चर्चेदरम्यान अनेक चुकीचे संदर्भ देण्यात आले, त्याचं काही दुरुस्ती खरं केलं पाहिजे. मगाशी कोणीतरी बांगलादेशच्या आरक्षणावरचा संघर्ष सांगितला गेला. बांगलादेशच्या आरक्षणाचा विषय पूर्णपणे वेगळा होता, त्याचा जातनीय आरक्षणाशी काहीच संबंध नव्हता. आणि तिथल्या स्वतंत्रतेच्या आंदोलनावरनं जे सुरू झालं होतं आरक्षण, ते सुद्धा कमी करत आलं होतं. आणि नंतरनं पण वेगळ्याच देशातला कट होता, त्या देशातला. त्याचा संदर्भ इचवण्याचं कारण नाही, उगाच काहीतरी संदर्भ कुठेतरी द्यायचे. अशा पद्धतीची चुकीचे विधान कृपया करू नका. तिथला आरक्षणाचा लढा आणि इथलं आरक्षण हे पूर्णपणे वेगळ्या गोष्टीत, ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. दुसरं असं आहे की सातत्याने काँग्रेसची आजच्या एक मिनिट आता कोण मध्ये बोलतोय, दुसरं असं आहे की सातत्याने काँग्रेसची आरक्षण विरोधी मानसिकता पंडित नेहरूंपासून जी आपण बघत आलोय, पंडित नेहरू, राजीव गांधी, त्याच्यानंतर आज राहुल गांधी, हे आरक्षण विरोधी राहिले. त्याची उदाहरण मगाशी मी दिली. आणि म्हणून साधा मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी मोदी पंतप्रधान होण्याची वाट बघावी लागली. मोदीजींनी मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. कालेलकर आयोग काँग्रेसने गुंडाळून ठेवला, मंडल आयोग काँग्रेसने गुंडाळून ठेवला. मराठा आरक्षण, ओबीसी, एक मिनिट मी येतो, तुमच्या प्रश्न येतो. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि ते टिकवण्याचं काम देवेंद्रजींच्या सरकारने केलं. महाविकास आघाडी ज्यामध्ये काँग्रेस सहभागी होती, आरक्षण गेलंय ओबीसीचं, राजकीय आरक्षण, मराठा समाजाचं आरक्षण राजकीय आरक्षण गेलंय, नाही गेलं, नाही सुप्रीम कोर्टानं रद्द केलं, नाही गेलं. मी तुम्हाला तेच सांगतोय, ते आरक्षण टिकवण्याचं काम
टिकवण्याचं काम या सरकारमध्ये आम्ही करतो आहोत आणि पुढच्या काळातही हे आरक्षण टिकवण्याचं काम हे फक्त सरकार करेल. त्याचा कोर्टात लढाई चालू आहे. जातीय जनगणना करणार एका वाक्यात एका वाक्यात वेळ संपला. जातीय जनगणना तुम्ही करणार आहात. जातीय असं आहे की जातीय जनगणनेबद्दल या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये विचार सुरू आहे, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईलच. ठीक आहे, विचार सुरू आहे. माझा वेळ संपला. ऍफिडेव्हिट दिलेले विलासची जातीय जनगणना सरकार करणार नाही म्हणून इथे बसून खोटं बोलू नका, विचार करताय म्हणून. सरकार जर का सुप्रीम कोर्टामध्ये जर का ऍफिडेव्हिट देत असेल, जुनं झालं हो, त्याच्यानंतर पुढच्या काही डेव्हलपमेंट असतात. रोज डेव्हलपमेंट जरा थोडं वर्तमानपत्र वाचली पाहिजे, माहिती ठेवली पाहिजे. उगाच उठसूट बोलायचं, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघ भाजप टीका करायची, यातनं बाहेर पडायचा कधीतरी. जरा वस्तुस्थितीवर बोला. जुनं झालं त्यांचं अपडेट नसतात, नवीन बदलत असते, येईल समोर. त्याच्यामध्ये मगापासून मी ऐकतोय, मगापासून संघ भाजप टीका काही कारण नाही, देणे घेणं नाही, पण आपलं काय तटस्थ टिकलं पाहिजे, त्यासाठी काही करून भाजप संघाला जोडलंच पाहिजे. या मानसिकतेचं बाहेर पडा. इथे काँग्रेस इथं आरक्षण घालू पाहतीये, त्याच्याबद्दल बोला. त्याच्याबद्दल ते राहिलं बाजूला, दुसरंच चाललंय इकडे. अशा पद्धतीने डबल ढोंगीपणा मला वाटतं बंद बाजूला ठेवला पाहिजे. जी भूमिका आज महत्वाची आहे, सिद्धार्थजी मी तुम्हाला अभ्यास समजतो, मला तुमच्याबद्दल आदर आहे सिद्धार्थजी, पण विनाकारण संघ भाजपला जोडण्याचं कारण नाही. आजचा प्रश्न आहे काँग्रेसचे राहुल गांधी, आणि मी 10 उदाहरणं देऊन सांगतो. 10 उदाहरणं आरक्षणाच्या बाजूची भाजपची देतो मी, त्यानंतर 10 उदाहरणं मी काँग्रेसच्या विरोधाची देतो. त्याच्यानंतरही जर तुम्हाला ह्या भूमताची तुम्ही असाल की तर तुमचं लखलाप तुम्हाला खोटेपणा जनता पाहती आहे, अशा पद्धतीने म्हणूनच वंचितचं काही चालत कारणच आहे. जे खऱ्या अर्थाने खऱ्या प्रामाणिकपणे भूमिका मांडा, जनता स्वीकारेल, पण डबल ढोंगीपणा करण्याचं कारस्थान कृपया सिद्धार्थजी करू नका. मला संदर्भ काढायला गेलं तर हजारो संदर्भ. आनंदवेजी तुम्हाला वाटतं का कधीतरी रिव्हिजन होईल, आरक्षणाचं रिव्हिजन होईल असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी आरक्षण असलं पाहिजे. आणि आता जनांगे म्हणतात तसं आरक्षण मिळू शकत नाही, काढायला गेलं सगळ्यांना माहितीये. आणि आरक्षण हे औषध आहे, औषध टप्प्याटप्प्याने कमी होणं आवश्यक असताना इथं औषध वाढत चाललंय. 75-80% आरक्षण चाललंय. आरक्षण हे अपयश आहे हे नक्की. मी खूप महत्वाचा मुद्दा मांडला. 30 सेकंद दोघांना सुद्धा देतोय. भाजप आणि काँग्रेसकडून मला उत्तर हवंय. पहिल्यांदा गोपाळ तिवारी, आरक्षण एका बाजूला घटनाकारानं सुद्धा अभिप्रेत होतं की समानता येईल आणि ते खऱ्या अर्थानं त्याचं एक असं म्हणतो की रिव्हिजन सुद्धा होईल, पण तसं होत नाहीये. आनंदवे म्हणतात की ते वाढत 75% गेलेलं आहे. घटनाकारानं सुद्धा ते अर्ध अपेक्षित होतं ना. दोघांचंही उत्तर मला याचा विचार होणार आहे का? मतांसाठी तुम्ही किती पुढे जाणार आहात? ठीक आहे, गोपाळ तिवारीजी, नंतर मग केशवजी. याचं उत्तर जातीय गणना जेव्हा होईल तेव्हा प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यावर त्याचं उत्तर येईल. दुसरं, आता उपाध्यायांनी जे सांगितलंय की फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं होतं, तर त्यावेळेला 102वी घटना दुरुस्तीचा अडथळा होता. आणि असं कधी होत नाही की हायकोर्टात आरक्षण टिकतं आणि सुप्रीम कोर्टात टिकत नाही, कारण तिथे आर्ग्युमेंट पेक्षा लेखी निवेदन असतं. कायदा जो कायदा हायकोर्टाला असतो तोच कायदा, त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू, पण हे कधीतरी थांबणार आहे की नाही हो? हे कधीतरी थांबणार आहे की नाही? त्यावेळेला एक मिनिट त्यावेळेला हायकोर्टामध्ये 102वी घटना दुरुस्तीचा अडथळा येणार नाही असे सांगणारे वकील उभे केले होते. आणि त्यानंतर इलेक्शन समोर होती आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं आरक्षण. हे असं आहे. ठीक आहे केशवजी, 75% आरक्षण गेलेलं असेल तर राजकीय मतांच्या ह्याच्यासाठी सुद्धा काहीतरी राजकीय नेत्यांनी, ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळी सुनावणी आली. थोडं आठवण ठेवा, खोटं बोलू नका जाहीरपणे. नंबर 1. नंबर 2, जो तुम्ही मुद्दा मांडताय, शेवटी असे या देशातला एक मोठा समाज आरक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या मार्गावर जातोय. जी एक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाची वंचित समाज आहे तो बाहेर पडतोय. त्याच्यामुळे आज या क्षणाला हे कधी थांबेल, ह्याचे कधी थांबवायचं उत्तर आहे. माझा वेळ संपला, माफ करा, मला सगळ्यांना वेळ द्यायचा होता, माझा वेळ संपलाय. पण हाच प्रश्न जेव्हा जनतेला विचारला तेव्हा जनतेचा कौल काय आहे? जनतेला आरक्षण संपवावं असं वाटतंय का? हे संपेल असं वाटतंय का? जनतेचा कौल काय? आपण पटकन एक नजर टाकूया, बघूया. आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल विचारला की योग्य वेळी आरक्षण संपवण्याची भूमिका योग्य आहे का? राहुल गांधीची ही भूमिका जनतेला पटली आहे की नाहीये? बघा जनतेचा कौल काय. तर हो, 81% लोकांचं असं म्हणणं आहे योग्य वेळी ते संपलं पाहिजे. राजकीय नेत्यांना मात्र सध्याच्या घडीला तरी वाटत नाहीये की त्याचा कुठलं रिव्हिजन व्हावं, पण नाही म्हणणाऱ्यांची संख्या 19% आहे. पण आज या चर्चेच्या माध्यमातून ज्या मुद्द्यांना आपण हात घालण्याचा प्रयत्न केला त्यातून निश्चितपणे आरक्षणाच्या बद्दल एक नवी चर्चा तरी सुरू झाली आहे. त्याचा रिव्ह्यू होतो का पुढच्या काळामध्ये बघावं लागेल.
आणि कुठेतरी निर्बंध बसतो का हेही बघावं लागेल। या चर्चेत आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचे आभार। बडे मुद्देमध्ये ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाचे दिवसभरातले ज्वलंत मुद्दे, पण एक छोटासा ब्रेक।